आपल्यासोबत भाजपचे घाटकोपर येथील आमदार भरत शाह आपण बघू शकतो की ते व्हीलचेअरवर आलेले आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे। आज पहिला दिवस आहे, व्हीलचेअरवर आलेले आहे। प्रचार काळामध्ये देखील तुम्ही व्हीलचेअरवर होतात। कशा प्रकारे हा संपूर्ण घटनाक्रम घडला? आज पहिल्या दिवशी आहे, पहिल्याच दिवशी तुम्ही कर्तव्य म्हणून एक आमदार लोकप्रतिनिधी म्हणून इथे आलेले आहे। ये मेरा एक्सीडेंट हुआ था आज से 1.5 महीने पहले, गिर गया था, लिगामेंट टेयर हुआ है, हड्डी टूट गया है। अभी इलेक्शन के बाद इसका ऑपरेशन भी हो गया है, काफ़ी रिकवरी है। अभी तो ये व्हीलचेयर का आदत लग चुका है तो कभी कम तकलीफ है, बट यही व्हीलचेयर पे मैंने पूरा इलेक्शन कैंपेन भी किया था और विधानसभा है तो मेरे को हाजिरी देने जरूरी है, तो इसके लिए मैं आया हूँ। घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील लोकांचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे ही जी घटना आहे ती थांबवू शकत नाही। त्यासाठी जी तळमळ आहे त्या तळमळीतनंच तुम्ही आज पहिल्या दिवसापासून सभागृहात उपस्थित दिसत आहे। नहीं, देखो, सभागृह में आना एक अलग प्रकृति है कि और फील्ड के ऊपर काम करना वो एक अलग चीज़ है। सभागृह में आके यहाँ पे घाटकोपर की समस्या का रिप्रेजेंट करना वो एक मुद्दा होता है कि जो सरकार को मालूम होना चाहिए, और बाकी स्थानिक प्रश्न तो हम लोग वहाँ पे घाटकोपर में सुलझाते रहते हैं। हिवाळी अधिवेशनात कोणते प्रश्न तुम्ही तुमच्या मतदारसंघातले उपस्थित करणार आहात? ये टाइम मेरे ख्याल से प्रश्नोत्तर नहीं है, ये 5-6 दिन में ये टाइम तो प्रश्नोत्तर है नहीं, पर अभी सबका काम शुरू हुआ है तो अभी अगले टाइम में होएगा। तरी पण लक्षवेधी असेल किंवा काही विधेयक देखील आहे, चर्चेमध्ये देखील सहभागी होण्याचं नियोजन आहे? आता तो नाही आहे। आपण बघू शकतो की घाटकोपरचे भाजपचे आमदार आहे पराग शाह व्हीलचेअरवर आलेले आहे। पहिला दिवस आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी प्रचार काळामध्ये देखील एक संघर्ष केला, प्रचार काळामध्ये देखील ते व्हीलचेअरवरच प्रचार करत होते। मात्र एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं एक नैतिक कर्तव्य आहे, ते नैतिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पराग शाह आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।